पंढरपूरची सगळ्यात जुनी मंडई ज्याचं उद्घाटन इंदिरा गांधी भाजी मंडई इंदिरा गांधींनी केलं आहे, अशी इंदिरा गांधी भाजी मंडई आहे. तर इथं कचरा हा मोठ्या प्रमाणात असतो. इथं नगरपालिकेचे लोक काय लक्ष देत नाही आणि मध्ये जी देवळा बसले झाडणारं टेंडर आहे त्या टेंडरचे लोकसुद्धा कचरा आणून इथं टाकत होते. आणि त्याबरोबर इकडं तुम्ही बघताय मुतारी, इथं आमचं घर आहे 10 फुटावर. जेवताना सुद्धा आम्हाला बाहेर बसावं लागतं, इतका वास येत आहे. ह्यानंतर आमच्या घरचे वारंवार आजारी तर पडतेच, त्याचे बिलंसुद्धा आहेत आपल्याकडं. मग ह्याचा निर्णय काहीतरी एकतर कुंड आणि मुतारी तर हलवावी एवढा नगरपालिकेने निर्णय द्यावा. आम्ही तक्रारी वगैरे नगरपालिकेत दिल्यात, परंतु कुणी काय त्याची दखल घेतलं नाही. आणि इथल्या रहिवाशांना अनेक त्रास आहे. रहिवाशांना म्हणण्यापेक्षा इथनं बऱ्यापैकी काळा मारुतीकडनं लोक गाडी लावून इकडे येतात आणि परगावचे लोकसुद्धा जाताना घाणीचा वास घेऊन जातात. दुर्गंधी भरपूर आहे. सगळ्यात जुनी भाजी मंडई म्हणून ही मंदिरात बसली इंदिरा गांधी भाजी मंडई म्हणून ओळखली जाते. या भाजी मंडईमध्ये व्यापाऱ्यांची जी सडलेली पालेभाज्या म्हणा, फळे म्हणा, या सगळ्या गोष्टी या कुंडामध्ये आणून टाकल्या जातात. हे शेजारी 5 फुटावर मुतारी आहे, ती स्वच्छ आहे. गेली 2 वर्ष आले नगरपालिकेला कुठलाही कर्मचारी स्वच्छ करायला आलेलाही आम्ही बघितलं नाही आहे. त्या 10 फुटावर माझं घर आहे. घरात जेवताना वावरताना सगळ्या या घाणीचा वास येतो. या घाणीतून नगरपालिका आम्हाला कधी मुक्त करणार आहे हेच फक्त नगरपालिकेने आम्हाला सांगावं.